आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मध्यपूर्वी सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येतोय. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून दर कोसळले आहेत. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी कांद्याला सरासरी 600 ते 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे, तर उत्तम दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 1500च्या आसपास भाव मिळाला आहे. या संदर्भात एनसीएन न्यूजचे प्रतिनिधी तुषार झेंडफळे यांनी पिंपळगाव बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. काल हाच कांदा 1100 रुपये गेला होता, आज हा कांदा 680 रुपये गेला. बघा शेतकऱ्याची हाल काय परिस्थिती आज शेतकऱ्याची. वैताग आलाय, काय करावं. मार्केट कमिटीचा काय बघा कारभार झालाय, आम्हाला समजायला मार्ग नाही. सरकारचं चुकीचं धोरण या का भावाला कारणीभूत बघतो, बाकी दुसरं काहीच नाही. काल 1100 रुपये गेलेला कांदा आज 680 रुपये जातो. तोच कांदा का? तोच कांदा, काहीच फरक नाही. तोच माल, एकाच वावरातला माल, सगळ्या काय गोष्टी तोच. तरी आज एवढा फरक पडला, 400 रुपयाचा फरक पडून गेला त्या भावामध्ये. फक्त सरकारच्या भोंगड्या कारभारामुळे हा सगळा शेतकऱ्याचं वाटोळं होतं. शेतकऱ्याला एवढ्या याच्यामध्ये खर्च कसं काय निघणार? 680 रुपयात काय खर्च निघणार? 1000 रुपये 1100 रुपयाने परवडत नव्हतं, पण एक मनाचं समाधान म्हणून पण काहीतरी जाते 1000 रुपयाच्या वर. सोनगिरी सिन्नर गोल्टी होती काय? हो, गोल्टी होती. काय भाव गेली? 251. 251 रुपये. परवडले का? नाही हो, काय परवडणार आहे? डिझेलचा खर्च नाही सुटला, काढायचं बाजूलाच राहिली, मजुरी नाही सुटली. 2000 रुपये डिझेल लागत, काय परवडणार? याच्यावर नियंत्रण पाहिजे. सरकारनं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? कांद्याला भाव, शेतीला हमी भाव. कांदा आज तुम्ही आणलेला होता, काय भाव गेला? 750 रुपये क्विंटल. काय भाव गेला? 750. किती? 752 रुपये. बरं. सरकारच्या जे निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांचे हाल झालेले. 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च येतो काढणीपर्यंत, आणि जरा 600, 700, 800 रुपये जर गेलं शेतकऱ्यांनी काय करायचं? दररोज मरण चालू आहे, जिवंतपणे मरण आहे. असं जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. चालू राहिलं तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण भरपूर वाढणार आहे. याला जावं तर फक्त सरकारचं निर्यात धोरण राहणार आहे. केंद्राने समन्वय साधून निर्यात धोरण स्थिर करणे, निर्यात प्रोत्साहन दर वाढवणे, किमान 7% वाहतूक अनुदान देणे, आधुनिक साठवण सुविधा उभारणे आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेत सुधारणा करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झालेला असून येत्या काळात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढतील. यामुळे सरकारने कांदा उत्पादकांच्या व्यथा लक्षात घेऊन या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. एनसीएन न्यूजसाठी तुषार झेंडफळे, पिंपळगाव, बसवंत.